कसे आहात सर्व मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व ना एकदम मस्त, एकदम छान, एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये ना खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा व्हिडिओ आहे ना आपला तो सुरू करते. तर मंडळी आज ना आपला व्हिडिओ जरा लेट सुरू होतोय कारण की मला तुम्हाला आज माझं जे नाईट रुटीन आहे ना ते दाखवायचं होतं म्हणून म्हटलं थोडंसं लेट सुरू करूया. तर आता वाजलेले आहेत ना जवळजवळ 9 आणि भाजी माझी साईडला शिजते आणि मी चपाती करायला घेतलेली आहे. आज ना मस्त अशी मेथीची भाजी शेंगदाण्याचा कूट टाकून केलेली आहे आणि डाळ भात तर दुपारी केलंच होतं, मग फक्त चपाती करायची होती आणि आता चपाती करते. आजूबाजूचा पसारा आहे ना तो इग्नोर करा कारण की जेवण वगैरे करायला लागलं ना की माझं सगळं इकडे तिकडेच होऊन जातं, मग नंतर मात्र सगळं आवरायला लागतं. तर ते सगळं तुम्हाला नंतर दाखवणार आहे की माझं मी किचन कसं सेट करते नंतर रात्री. पण त्याआधी आहे ना मस्त असं जेवण बनवून घेते आणि जेवून घेतो. भाजी तर बनवते मी. तर मंडळी माझी बघा भाजी आता इथे रेडी झालेली आहे. म्हटलं तुम्हाला पण दाखवते माझ्या भाजीचं लूक. तर शेंगदाण्याचा कूट टाकून ना कोणाला कोणाला भाजी आवडते मेथीची स्पेशली ते मला नक्की ना कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मेथीमध्ये ना कधी कधी मी मुगाची डाळ सुद्धा टाकते, कधी कधी खोबरं टाकते वरून, पण खोबरं टाकलेलं माझ्या मिस्टरांना आवडत नाही म्हणून म्हटलं शेंगदाण्याचा कूटच टाकूया आज. कधी कधी माझ्या आवडीसाठी मात्र मी खोबरं सुद्धा टाकते आणि ते आवडीने खातात तरी सुद्धा. कसं आहे माहिती आहे का, एकमेकांच्या आवडी जपत जपतच आयुष्य पुढे आपल्याला चालवायचं असतं. तर इथे बघा माझी जी भाजी आहे ना ती मस्त अशी रेडी झालेली आहे. खरंच सांगते एक नंबर लागते. जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्की ना ट्राय करेन रेसिपी टाकायची. तर तुम्ही ते पसारा बघू शकता बाबूचा किती झाला आहे तो, कारण तो सारखी खेळणी जी आहेत ना ती इकडे तिकडे टाकत असतो. आणि आज ना मला मोठं काम करायचं आहे बबडूचं. ते म्हणजे त्याचे जे कानातले वाळे आहेत ना ते काढायचे आहेत आणि एकच रिंग आहे जी माझ्या मामीनी त्यासाठी घेतली होती. तर ती म्हटलं आता लावूया त्याला, कारण की आता थोडासा मोठा झाला आहे, आता वाळ्यांची काही गरज नाही आहे. तर मग ती वाळ्या ज्या आहेत त्या कट करायच्या होत्या आणि त्याचे नखरे बघा किती चालू होते ते. तर आम्ही तेच आता करतोय. तर आम्ही आहे ना वाळ्या ज्या होत्या ना त्या कट तर केल्या, पण नंतर ती बाली घालायला गेलो ना जी सिंगलवाली असते ती, तर त्याच्या कानामध्ये ती जातच नव्हती कारण त्याचा होल जो आहे ना बबडूच्या कानाचा तो छोटा वाटत होता मला आणि त्याचा जे दांडा असतो बालीचा तर तो थोडासा जाड होता, त्याच्यामुळे ना आतमध्ये जातच नव्हतं, त्यामुळे त्याला त्रास होत होता. तर विचार केला की की राहून दे आपण नंतर बघू. पण आता झाला प्रॉब्लेम असा की वाळ्या तर मी कट केल्या आणि कान बुंजायला नको, मग कान जर बुंजला ना तर मग नंतर मला ते टाकता येणार नाही कानामध्ये, असं झालं. तर आता असं वाटते की परत कानातल्या बाळ्या ज्या आहेत ना छोट्या त्या बनवायला लागतील त्याच्या साईजच्या, नाहीतर मग सोनाराकडे जाऊन त्याचा कानामध्ये ते टाकायला लागेल असं. तर आता बघूया काय करायचं ते आता नंतर बघू, पण सध्या ह्याला आता सोडून देते खाली. खेळली उचल सगळी, तर खेळली उचल सगळी, सगळं पसारा त्या बॉक्स मध्ये टाक. चल ट्रक पण नाही घे जेवणासाठी आपण. तर आता सगळं झालेलं आहे आणि मी ना आता जेवायला बसणार आहे कारण खूप जास्त भूक लागलेली आहे. आम्हाला ना जवळजवळ रोज 10 वाजतात जेवायला, कारण की तुम्ही बघताच म्हणजे विकीसुद्धा उशिरा येतात, थोडे लेट येतात म्हणजे कामावरून, आणि ते आल्या आल्या मग आम्ही जेवायला बसत नाही, थोडंसं इकडे तिकडे गप्पा मारणार, मग बबडूची काय टाईमपास असतो. आणि ना सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ना की आम्हाला जेवायला लेट होतो तर ते म्हणजे बबडूला भरवणं. बबडूला भरवणं म्हणजे एक टास्क असतो माझ्यासाठी, कारण की त्याला ना जेवायला अजिबात आवडत नाही. तुम्ही त्याला बाहेरचं जर त्याला खायला दिलं ना काय असं वेगळं करून वगैरे घरीच, तर ते तो आवडीने खातो, पण जेवण नको असतं त्याला. आणि ते जर जेवण त्याला जेवायला भरवायचं असेल ना तर खूप जास्त इकडे तिकडे पळतो तो आणि जबरदस्ती करून भरवायला लागतं आणि त्यासाठी खूप जास्त टाईम, म्हणजे त्याला भरवता भरवता आमचं 2-3 टाईम जेवून होईल असं त्याचं टाईम असतं. मग त्यामुळे लेट होतं. आणि आज मी विचार केला की त्याला आहे ना माझ्या जेवता जेवताच त्याला भरवते, म्हणजे मिस्टरांना आधी वाढते मग त्याला भरवते, म्हणजे त्यांचं तरी जेवण होईल आणि मग मी काय फटाफट नंतर जेवेल. तर मग आता मिस्टरांना जेवण वाढलेलं आहे आणि आता बबडूला पण ना भरवते सगळ्यात आधी.
तू बात कर मग. हात देऊ चप्पीच आहे नाही. अरे चप्पीच आहे. तेच घेतो तेच. तू असंच दिवे तर मंडळी जेवून वगैरे झालेलं आहे माझं आणि आता इथला जो पसारा आहे ना तो आवरायचा आहे. कसं आहे माहिती आहे का, जर किचन तसंच ठेवून झोपलं ना तर खरंच खूप म्हणजे सकाळी उठल्यावर मेन म्हणजे टेन्शन येतं की सगळा पसारा तसंच आवरायचा आहे. आणि किचन ओटा क्लीन नसेल ना, सगळा भांड्यांचा वगैरे पसारा असेल ना, तर मला ना काम करायला इच्छाच होत नाही. आणि सकाळी सकाळी जर पसारा दिसला ना तर खरंच मूड ऑफ होतो. तर मग त्यासाठी सगळं आवरूनच झोपते मी. पण कधी कधी असं होतं की विहानला लवकर झोप येते, मग तसंच सगळं भांडी जी आहेत ती धुवून बेसिंगमध्ये ठेवते आणि ओटा वगैरे क्लीन करून मग झोपते. पण तरीसुद्धा ना मला म्हणजे सकाळी उठल्यावर खूप जास्त चिडचिड होते माझी मग ते बघितल्यावर पसारा. मग त्यासाठी माझा प्रयत्न असतो की नेहमी ना मी हे सगळं क्लीन करूनच झोपेन. झोपसुद्धा मस्त लागते नंतर की हां आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून मग झोपलेलो आहोत. आता ही जी भांडी आहेत ना जी मी पुसते ती ॲक्च्युलीमध्ये जेवण जेव्हा बनवत होती ना तेव्हा जी झाली होती ती मी थोडीशी घासली होती मगाशीच. मग त्याच्यामुळे कसं होतं की भांडी आपल्याला नंतर कमी पडतात. आणि माझा जो ट्रे आहे ना भांड्यांचा तो जरा छोटा आहे, त्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये भांडी मावत नाही. त्याच्यामुळे मला थोडी थोडी भांडी जी आहेत ना ती घासायला लागतात. तर आता जोवर मी भांडी वगैरे पुसून लावते ना तोपर्यंत मिस्टरांनी जी टोपं होती जेवणाची ती ओट्यावर आणून ठेवली. म्हणजे तेवढंच मला बरं पडलं, म्हणजे मला परत फेऱ्या नको मारायला टोपं आणायला. असं जर घरातल्यानी थोडी थोडी छोटी मोठी कामांसाठी जर मदत केली ना तर थोडंसं सोपं होऊन जातं आणि जरा बरं सुद्धा वाटतं की हां आपली केअर करतात घरातली लोक. तर बघा आता भांडी वगैरे पुसून घेते आणि सगळ्यात आधी आहे ना मी जी बेसिंगमधली भांडी आहेत ना ती घासून काढणार आहे. आता आपण जेव्हा पण भांडी धुतो ना तेव्हा जर आपण हा ट्रे पण जर घासला ना तर कसा तो ट्रे जो आहे ना तो स्वच्छ राहतो. नाहीतर मग कसं माहिती आहे का, आपण त्याच्यामध्ये भांडी ओलीच ठेवतो आणि त्याच्यामुळे आहे ना तिथे ना खाली काळं काळं असं बसतं, म्हणजे घाण बसून राहते आणि त्यामुळे मग ती तशीच राहते आणि कडक होऊन जाते. मग नंतर ना स्वच्छ होत नाही आपण किती घासलं तरी, म्हणजे खूप मेहनत लागते नंतर घासायला जर आपण एकदाच घासायला घेतलं तर. पण जर रोज जर आपण त्याला घासलं ना तर मग ते स्वच्छ राहतं. म्हणून मग मी नेहमी काय करते, भांडी घासताना आहे ना, म्हणजे भांडी घासून झाल्यानंतर भांडी धुवायच्या आधी हा जो ट्रे असतो ना भांड्यांचा तो सुद्धा घासून ठेवते. यामुळे काय होतं, माझा ट्रे जो आहे तो स्वच्छ राहतो नेहमी आणि भांडी सुद्धा नेहमी अशी त्याच्यामध्ये क्लीन राहतात. नाहीतर खराब जर ट्रेमध्ये आपण भांडी ठेवतोय तर मग ते हायजिनिकच नसतं. त्यामुळे ट्रे सुद्धा व्यवस्थित स्वच्छ ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणून नेहमी कधी पण जेव्हा आपण भांडी घासतो ना तेव्हा ट्रे सुद्धा व्यवस्थित घासून धुवून ठेवायचा आणि नंतर त्याच्यामध्ये भांडी ठेवायची, हे माझं ठरलेलं आहे. तर आता मी भांडी स्वच्छ अशी धुवून घेते आणि त्याच्यानंतर पुढची कामं जी आहेत ना ती मी तुम्हाला दाखवते. आता भांडी घासून झाल्यानंतर मी सगळ्यात आधी गॅस माझा जो आहे तो स्वच्छ करून घेते. रोज गॅस घासत नाही, 2-3 दिवसांनी गॅस ना असा घासते. नाहीतर मग कधी कधी फक्त वाईप करून घेते, कारण की रोज काय इतका खराब होत नाही. रोज घासून घासून पण ना बर्नरमध्ये पाणी कधी कधी जाऊ शकतं, त्यामुळे मग मी रोज काय घासत नाही. तर मग अशा प्रकारे थोडासा 2-3 दिवसांनी जर घासला ना तर गॅस पण स्वच्छ राहतो. आता हा गॅस जो आहे तो खूप जुना आहे माझा. तर आता सगळ्यात आधी यांना विचार केला की गॅस घासून घेते आणि ते गॅसचे बर्नर ते खिडकीवर ठेवले होते मी. पण नंतर लक्षात आलं की खिडकीवर सुद्धा खूप जास्त धूळ बसलेली आहे, कामं चालू आहेत ना बाजूला म्हणून. तर मग ती म्हटलं खिडकी सुद्धा स्वच्छ करून घेते. म्हणून मग ते गॅसवरचे बर्नर आहेत ना ते पुन्हा खाली काढले आणि नंतर मग खिडकी सुद्धा घासून घेतली.
कुठलीच कामं करायच्या आधी ना असं वाटतं की यार कंटाळा येतोय, खूप जास्त कामं आहेत, कशी होणार, जाऊन दे उद्या करू, असं आपल्या डोक्यामध्ये नेहमीच येत असतं. माझ्यासुद्धा येतं. पण जर आपण करायला घेतलं ना तर खरंच म्हणजे फटाफट ते होऊन जातं. जर आपण मनात ठरवलं ना की हां आपल्याला हे करायचंच आहे आणि रोजची कामं जी ठरवलेली आहेत ना की हां आपल्याला ही करायचीच आहेत, तर मग आपली बरोबर होतात. पण एकदा आपण कामं कुठली टाळत गेलो ना की मग ती टाळायची आपल्याला सवय लागते. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोलले, कामं करायची आहेत ना तर मनाशी ठरवून ठेवायचं की हां आपल्याला हे करायचंच आहे. तर गॅस ओटा जर आपण नेहमी क्लीन ठेवला ना तर मग तो नेहमी असा व्यवस्थित राहतो. आणि जर आपण टाळत राहिलं की जाऊ दे उद्या करू असं करत राहिलं ना तर मग कसं एकदाच करायला खूप जास्त कंटाळा येतो. कारण माझं पहिला असंच व्हायचं जेव्हा बाबू लहान होता ना तेव्हा. म्हणजे मी नेहमी नाही करायचे कारण टाईमच नव्हता मिळत खरं सांगायचं तर. मग तेव्हा काय व्हायचं, महिन्यातून एकदा वगैरे मी सगळा गॅस जो आहे ना तो घासायचे. पण तो घासण्यासाठी ना खरंच खूप जास्त एनर्जी जायची, कारण खूप ते ऑइली व्हायचं आणि तेल इकडे तिकडे सांडून आपलं जे जेवण आहे ते इकडे तिकडे सांडून आहे ना ते कडक होऊन जातं नंतर आणि मग ना ते निघत नाही. मग कधीच्या काळी करायला गेलं ना तर मग असा प्रॉब्लेम होतो. मग रोज जर असा वरच्या असा फडका मारला ना तर मग कसं बरं पडतं. आणि ना खरंच सांगते मेहनत सुद्धा लागत नाही, फटाफट ना होऊन जातं. कारण धूळ वगैरे तर फक्त बसलेली असते, जास्त काय असं म्हणजे घासायचं काम नसतं, त्याच्यामुळे ते फटाफट होऊन जातं. म्हणून रोजच्या रोज गॅस ओटा जे आहे ना ते क्लीन करायला पाहिजे. त्यामुळे कसं आपलं किचन जे आहे ते नेहमी क्लीन राहतं. जसं किचनमध्ये गॅस ओटा क्लीन करणं खूप गरजेचं आहे ना, तसंच जे सिंकमधली जी नळं असतात ना ती सुद्धा वेळच्या वेळी क्लीन करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे कसं माहितीये का, जेव्हा पण आपली भांडी घासून होतात ना त्यानंतर नळाला सुद्धा थोडंसं घासलं ना तर मग कसा नळ जो आहे तो नेहमी क्लीन राहतो आणि चमकत राहतो. त्यासाठी मी नेहमी काय करते, आपण जेव्हा भांडी घासतो ना त्यानंतर नळाला सुद्धा थोडंसं घासून घेते. म्हणजे कसं आपला नळ सुद्धा ना व्यवस्थित क्लीन राहतो आणि त्याला डाग पडत नाही पाण्याचे. जसं आपण नळ वगैरे घासतो ना तसंच आपल्याला बेसिंग सुद्धा घासणं खूप जास्त, म्हणजे नळांपेक्षा जास्त बेसिंग घासणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कसं आपण जे भांडी घासलेली असतात ना त्याचे कण वगैरे साचलेले असतात आणि ती क्लीन ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ती जर क्लीन नाही ठेवली ना तर मग कॉक्रोच वगैरे खूप जास्त होतात. तर ती सुद्धा घासायची आणि ना नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा आपण बेसिंग घासतो ना तेव्हा त्या घासण्याचा जो स्क्रब आहे ना तो नेहमी वेगळा ठेवायचा. आता माझ्याकडे 3 टाईपचे स्क्रब नेहमी असतात. म्हणजे एक तर आपली भांडी घासण्याचा स्क्रब, दुसरा म्हणजे आपलं बेसिंग घासण्याचा स्क्रब आणि तिसरा म्हणजे देव वगैरे धुते ना मी, देव वगैरे कधी कधी घासते तर त्यांचा स्क्रब. असे 3 स्क्रब माझे वेगळे आहेत. आणि तो आपला जो जाळीचा स्क्रब असतो ना, जो तारेचा, तो तर वेगळाच असतो. म्हणजे जर कडक काय आपला असेल ना तर ते घासण्यासाठी त्याची मदत होते. म्हणून माझ्याकडे अशा प्रकारचे ना मी वेगवेगळे स्क्रब ना ठेवून देते. म्हणजे कसं आपल्याला जेव्हा पण घासायचं असतं ना तेव्हा ते बरं पडतं, मग ह्याचा त्याला लागू नये. कारण की देवांचा स्क्रब जर आपण वेगळा ठेवला ना तर आपण आमच्याकडे कसं नॉनव्हेज वगैरे शिजवतो आम्ही, मग तीच भांडी घासतो आणि त्यानेच जर आपण देव वगैरे देवांची भांडी वगैरे घासली ना तर मग कसं ते बरोबर नाही वाटत. म्हणून मग असे वेगवेगळे स्क्रब ठेवणं ना खूप जास्त गरजेचं आहे. आता हे जे उरलेलं जेवण आहे ना ते बाहेरच ठेवून देते. म्हणजे कसं माझे दीर आहेत ना ते लेट जेवायला येतात म्हणून मला ते बाहेरच ठेवायला लागतं आणि फ्रीजमधून गरम करायला त्यांना कंटाळा येतो, म्हणून म्हटलं हे बाहेरच ठेवून देऊया. तर माझं जेवण जे आहे ते बाहेर ठेवलेलं आहे साईडला आणि जे आपले गॅसचे जे बर्नर वगैरे आहेत ना ते पण लावून घेते. तर आता बघा माझं किचन जे आहे ते मस्त असं क्लीन झालेलं आहे. आता उद्याच्या टिफिनची तयारी. उद्या ना टिफिनमध्ये मी हिरवे चणे करणार आहे म्हणून तेच मी भिजत टाकलेले आहेत.
शक्यतो ना टिफिनमध्ये मी अशी भिजाणं वगैरे टाकते, म्हणजे कसं ते शिजतात पण म्हणजे ती भाजी जी आहे ती फटाफट होऊन जाते, जास्त काही कटिंग वगैरे करायला लागत नाही ना, म्हणून मला ते शॉर्टकट बरं पडतं सकाळी. आणि कधीतरी मध्ये मध्ये मी चांगलं पण त्यांना म्हणजे भाजी वगैरे देत असते, मध्ये मध्ये काहीतरी पुलाव वगैरे देत असते. पण उद्या आहे कडधान्याची बारी, म्हणून मग मी चणे टाकलेले आहेत भिजत, म्हणजे कसं उद्या मला फटाफट त्याची भाजी सुद्धा करता येईल. तर मंडळी माझं किचन आवरून झालेलं आहे, आता झोपायची तयारी. आता कपडे वगैरे चेंज केलेले आहेत. आता आहे ना तोंड वगैरे स्वच्छ धुवून घेते, म्हणजे मी काय स्किन केअर वगैरे काय रात्री एवढं करत नाही, फक्त चेहरा स्वच्छ असा थंड पाण्याने मस्त असा धुवून घेते आणि फ्रेश वाटतं. त्यामुळे चेहरा वॉश करत असताना असं वाटतं की हां संपली बाबा आजची कामं, आता झोपायचं आहे फक्त. म्हणजे कसं इथे असं वाटतं की जी कामं आहेत ना दिवसभराची ती संपलेली आहेत, आपला दिवस जो आहे तो संपलेला आहे आणि आता आपल्याला झोपायचं आहे. मग जरा बरं वाटतं. मग ना फटाफट चेहरा वगैरे धुवून घेते आणि बबडूचं सुद्धा आवरून घेते. बबडूला सुद्धा वॉशरूमला न्यायचं असतं आणि त्याची सुद्धा जी छोटी मोठी कामं असतात, त्याला औषधं वगैरे द्यायची असतात, ती पण देऊन घेते. म्हणजे ना त्याला ॲलर्जी झालेली आहे, सर्दी वगैरे सारखी होत असते, कारण इकडे तिकडे कशी धूळ वगैरे येते ना आता, त्यामुळे बहुतेक त्याला ते जमत नाही आहे. तर मग त्याची सुद्धा औषधं नवीन चालू केलेली आहेत. मग ते ड्रॉप वगैरे नाकामध्ये टाकायचे असतात रात्रीचे, तर तेच आता करायचं आहे. आणि त्याला ना अजिबात आवडत नाही ड्रॉप टाकायला नाकामध्ये, त्याला ते कम्फर्टेबल वाटत नाही, त्यामुळे तो जरा रडतो रात्री. तर तेच आता करून घ्यायचं आहे आणि त्याला ना ते करायसाठी मला विकीची हेल्प लागते, मिस्टरांची हेल्प लागते. तर आता बघूया आज तो करून देते का ते. इकडं इथं ये बस, हे बघ खाऊ आहे ह्याच्यात पण चॉकलेट आहे, चॉकलेट औषध आहे. सर्दी आले ना, सर्दी झाली म्हणून हे औषध आहे नाकात टाकायचं. पकडा त्याला, फोड ना. पकड पकड. गोल पाण्याचं असतं का? दोन काय बघले? काय नाही होत, काय काय नाही, औषध काय आहे. नाही होत, काय नाही होत. औषध आहे ते, औषध आहे. नाकात टाक. असं ते. सरळ काय नाही आता होत. वाफ होतं. सर, दोन सर. बस. झालं झालं झालं. तर बबडून तर नेहमीप्रमाणे त्याचं गाणं जे आहे ना ते चालू केलेलं आहे, तुम्ही बघितलं. तर ठीक आहे, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो वेळात वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि आहे ना असाच सपोर्ट करत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आहे ना नेहमीप्रमाणे आपल्या माणसांची ना काळजी घ्या आणि आपली पण. ठीक आहे, बाय.